सत्तेचा माज आलेल्या व्यक्तिमत्वाचंच हे दर्शन आहे। त्यामुळे पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर या पद्धतीनं टीका करणं हे खऱ्या अर्थानं न शोधण्याचं काम आहे। म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनीच याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्यांच्या जे आले होते त्यांचे लोक त्यांच्या वतीनं त्यांनी माफी मागावी ही भूमिका आमची। पेशवाई मधले म्हणजे नक्की काय म्हणायचं आपल्याला? पेशवाई काय असं आहे मी तुम्हाला ते सांगतो की त्या पद्धतीनं बोलले ही भाषा कोणाची होती? भाषा ते त्याच पद्धतीची त्या काळामध्ये केली जात होती म्हणून त्या भाषेच्या त्यांच्या वक्तव्याच्या आधारावर मी ते बोललेलो। त्यामुळे पेशवाई मी त्याचा अर्थच असा होता की त्यावेळेस सामान्य माणसांना बहुजनांना शिवा दिल्या जात होत्या त्या वृत्तीनं। म्हणून तशी पेशवाई काही महाराष्ट्रात आली का? त्यांची लोक इथं आली होती का? हा प्रश्न राहुल गांधींचा दौरा लवकरच होणार आहे, काय नक्की शेड्यूल आहे? काय अजून दौरा झालेला नाही। मी आज गेल्यानंतर मुंबईला या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना देतो आणि तशा पद्धतीचा दौरा देण्याच्या अभी राहुल जी का प्रोग्राम फिक्स नहीं हुआ है, लेकिन मैं यहाँ के लोगों की भावनाओं को मैं उनके सामने रखूंगा और उसके बाद आपको जैसे ही प्रोग्राम लोगों से आपने बात की क्या? इधर से आपको यही आपने देखा होगा कि लोगों की भावना एकदम स्पष्ट है कि हमें लोकतंत्र बचाना है और बैलेट पे वोट होना चाहिए। ये भूमिका गांव के लोगों की है, उसी आधार पर ये भूमिका हम उनके पास रखेंगे। आगे की क्या भूमिका होगी कांग्रेस की? देखो, हम कोर्ट के भी दरवाजे खटखटाएंगे और जन आंदोलन भी पूरे देश में खड़ा करने का हमारा उद्देश्य है। अब उसका प्रोग्राम बनाने का काम शुरू हो चुका है।